नमस्कार. वाचन कट्ट्यावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक भयकथा ऐकणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे 3 भूतं. त्याचं गाव अगदी डोंगराच्या पायथ्याशी होतं. त्याच्या गावापासून 2 मैलावर डांबरी सडक होती. तिथं तिरकवाडीचा बस थांबा होता. वाटेत त्याची एसटी पंक्चर झाली. मग कंडक्टरने दुसऱ्या येणाऱ्या एसटीतून प्रवासी बसवून दिले. 2 तासाचा खोळंबा झाला. नाहीतर 9 वाजताच तो या तिरकवाडीच्या बस थांब्यावरून उतरून घरी चालत गेला असता. आता रात्री 11, सव्वा 11 वाजता त्याला तिथं उतरून एसटी निघून गेली होती. होईल ते होईल अशा बेफिक्रीनं तो डांबरी सडकेवरून उतरून एसटीच्या शेडमध्ये जाऊन बसला. एखादं वाहन, निदान बैलगाडी तरी येईल असं त्याला वाटलं होतं. विलास मुंबईला कापड गिरणीत कामाला होता. दर 2 महिन्यांनी तो बदेवाडीला येत असे. त्याप्रमाणे तो आला होता. शेडमध्ये येऊन त्यांनी आपली पिशवी बाकावर ठेवली व सिगरेट पेटवली आणि झुरके घेऊ लागला. सगळीकडं काळामिट्ट काळोख होता. त्या उघड्या माळावर या शेडशिवाय काही सोयच नव्हती. गारवारा वाहत होता. इतक्यात कोणीतरी सायकलीवरून येत असावा असा आवाज येऊ लागला. त्याची चेन कडकट कडकट वाजत होती. त्या इसमाचा धपापलेला श्वासोच्छ्वासही ऐकू येऊ लागला. तो इसम सायकलीवरून खाली उतरला असावा. त्याच्या अंगावर जुनी विजार शर्ट आणि डोक्याला टोपी होती. तो अचानक समोर आला. तुम्ही सिगरेट शिलगावली की त्याचा उजेड दिसला म्हणून धावत आलो. लय थंडी वाजतीया. एखादी जादा असेल तर द्या की, तो इसम विलासच्या शेजारी बसत म्हणाला. विलासला बरं वाटलं. या अडरस्त्याला हा सोबती मिळाला. निदान गप्पा तरी मारत राहील. विलासनं त्याला एक सिगरेट दिली व विचारलं, बंदेवाडीला जायची काही सोय होईल का? तुम्ही इथंच आसपास राहतात का? नाही, आम्ही परभणीहून ऊसतोडीच्या कामावर आलो होतो. मला बी पीरवाडीला जायचं होतं, पण काही सोयच नाही. मी रस्त्यापलाड खोपीत गप्पा मारत बसलो होतो. तुम्ही एसटीतनं उतरलात, मग सिगरेट शिलगावलीत. त्यो उजेड पाहून मी आलो. तलप लई वाईट. सिगरेट पेटवत तो म्हणाला. मग झुरका मारून सांगू लागला. माणसाला व्यसन असू नये. एकाला फाटे हातरून बसून सिगरेट वडायची सवय होती. रात्रीला तेच सिगरेट पाकीट आणि काडीपेटी शेताकडलाच राहिली. त्याला सिगरेट वडायची दांडगी तलप आली. आता काय करायचं? तर तो उठला आणि अंधारातनं खोपीतून बाहेर पडला. आज बी आमुषाच आहे. त्या रात्रीला बी आमुषा होती. तर तो अंधारातनं चालत निघाला. रस्ता क्रॉस करत होता आणि एक मालानं भरलेलं ट्रक वेगात आलं. बघता बघता तो तल्लपवाला भुईसपाट झाला. ट्रक खाली चिरडून मेला हाकनाक. किती वर्ष झाली त्या गोष्टीला? विलासनं विचारलं. 4 वरीस मागं सरली. इसनू गोरडे नाव होतं त्याचं. असं म्हणून तो इसम सिगरेट विझवू लागला. सिगरेटचं थोटूक अर्ध कपाळावर अडकवत म्हणाला, तुम्ही आता इथं गारठ्यात कशाला बसता? त्या रस्त्यापल्याडच्या खोपीत चला. अंथरूण हायत. आणखीन 2-3 गप्पा गोष्टी करायला आहेत. बंदेवाडीला सकाळी जावा. 6:30ला एसटी आहे. बरं तर, म्हणत विलासनं पिशवी उचलली व त्या इसमाबरोबर निघाला. तेवढ्यात काहीतरी आठवून तो म्हणाला, तुमची सायकल तरी घ्या. सायकल? कुठं आहे सायकल? तुम्ही सायकलीवरनं आला होता ना? तुम्हाला भास झाला असेल. मी चालत आलो होतो. सायकलीचा आवाज येत होता. मला वाटलं तुम्हीच सायकलवरून आलात. तो इसनू गोराड्याचा खेळ आहे बरं का. असा भास दाखवतो आणि भ्या घालतो. मी काही भ्यालो नाही, म्हणत विलास त्या इसमाबरोबर काळोखातून चालत निघाला. त्याच्या हातात पिशवी होती. घरातील मंडळीसाठी त्याने कपडे खरेदिले होते. मुलाच्या वाढदिवसाचे फोटो काढता यावेत म्हणून कॅमेराही बरोबर आणला होता. रस्ता ओलांडून दोघे रस्त्यातून आत 10-12 पावलाजवळील खोपीत आले. ती गवताची खोपी 2 दगडी समाध्यासमोरच होती. हे आणि कुणाला आणलंस? आत दोघे बसली होती. त्यापैकी एक म्हातारा म्हणाला, हे आपल्यातलं नाही. तिकडं एसटीच्या शेडमधलं एकलंच होतं. म्हणलं चला माझ्याबरोबर, मैत्राची गाठ घालून देतो. असं आहे वय. बसावं मुंबईकर. आम्ही जुनी माणसं ना अनुभवी. तुम्ही कंच्या गावचं? मी बंदेवाडीचा विलास कंगले, शिवरामाचा मुलगा.
बंदेवाडीचं होय? तुमचा बा शिवराम होय? आज्या कोण? देवराम आजोबा होते, ते वारले. देवरामाचा नातू होय? बरं, म्हणजे बळीराम कंगल्याचं खापरपंतू की? ते मला माहीत नाही इतकं जुनं, विलास म्हणाला. असं म्हणून कसं चालल? राजाराम महाराजांनी पेशव्यांकडं सत्ता दिली आणि स्वतः निवांत झालं. गारदी भडवं माजलं, त्यात बळीरामाचं मुंडकं उडालं. त्याला 2 बायका, थोरली धुरपा, धाकली पार्वती. धुरपा सती गेली आणि पार्वतीनं कुळ वाढवलं. म्हणजे वंशावळ हो, त्यापैकी तुम्ही एक. बसा, उभं का राहता? म्हणत त्या म्हाताऱ्यानं जरा सरकून जागा दिली. तुम्हाला तर आमची वंशावळच माहीत आहे, पण आम्हाला माहीत नाही. दुसरं कामच नाही राहिलं काय र म्हाद्या? वय वय, तो पेंगत बोलला. त्या गारद्यांनी पुण्यात गोंधळ घातला आणि चौखूर उधळलं. आम्ही काही त्यांचं ऐकत नव्हतो. तिरकवाड व बांदेकरांनी गारद्यांना घेरलं. लई मोठी लढाई झाली. त्यात बळराम खपला. ते काही इतिहासातलं आम्हाला माहीतच नाही. तर काय बोलणार? तुम्ही बोलूच नका, नुसतं ऐका. देवराम तुमचा आजा म्हणता, पण त्याचं लक्षण काय चांगलं नव्हतं. का, काय झालं? म्हाद्या तू सांग बाबा, म्हातारा म्हणाला. देवरामानं माझी शेती हडपली आणि मला शेतातच मारला, म्हाद्या म्हणाला. आता ही जुनी मोडून उपयोग नाही म्हणा, पर संगटली तर पाहिजेतच, का नको? म्हातारा म्हणला. मला सांगून तरी काय उपयोग? विलास म्हणाला. त्यानं पिशवीतून कॅमेरा काढला आणि तिघांचा फोटो काढला. फ्लॅश पडताच विलासला दिसलं की म्हाताऱ्याला बुबुळच नाहीत, फक्त पांढऱ्या कवड्यासारखे डोळेत. उजेड कसला पाडतोस रे इस्नू? तू नवा आहेस म्हणून तुला विचारतो, म्हाद्या म्हणाला. या बांदेवाडीकरनं तुमचा फोटो काढला, का उपयोग नाही? आम्ही का जिवंत आहे ते? बळीराम कंगल्याबरोबर मी पण लढाईत ठार झालतो आणि या म्हाद्याला त्या देवरामानं ठार मारलेलं. च्या मायला, या मुंबईकराच्या मेल्यावर देखील सुखानं राहू देईनात. म्हातारा हातानं मनगट कडाकडा चावत संतापू लागलं. या देवरामाच्या नातवाला धरू का? मग त्यानं म्हाताऱ्याला विचारलं. जाऊ दे रे त्याला, तुला मरून 50 वर्ष झालीत. तू मला 160. ह्यो इस्नू गोराडे नवा आलाय, त्यो करल काय तरी. मी तरी काय करणार नाही बाबा. माझ्या तलफीला या बांदेवाडकरांना सिगरेट दिली. हे सगळं ऐकून विलास कितीतरी धीट असला तरी घाबरलाच. त्यानं गुपचूप पिशवी उचलली व त्या खोपीतून पळत सुटला, मागं वळूनही न पाहता. पहाटे पहाटे तो घामाघूम होऊन बांदेवाडीत पोहोचला. गावातील कुत्र्यांनी भुंकून भुंकून गल्ली डोक्यावर घेतली होती. विलासनं दार ठोठावलं. त्याच्या घशाला कोरड पडली होती. आये, दार उघड, तो ओरडला. दार उघडल्यावर तो घरात गेला. नंतर 4-5 दिवस तो तापाने फणफणला होता. तापाला उतार पडला. मुलाच्या वाढदिवसाचे फोटो विलासने काढले. आठवडाभर बांदेवाडीला राहून तो मुंबईला परतला. काही दिवसांनी त्यांनी कॅमेऱ्यातील रोड प्रिंट्स काढायला फोटो स्टुडिओत दिले. जेव्हा फोटो स्टुडिओतून फोटो हातात आले तेव्हा खोपीत काढलेल्या तिघांचेही फोटो त्यात आलेच नव्हते. कसे येणार? भूते होती ना ती.